पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आक्रमक पवित्रा घेतला आहे। माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आज स्वारगेट बस स्थानक घुसून सुरक्षा रक्षकांची कॅबिन फोडली आहे। सुरक्षा रक्षकांच्या कॅबिन बाहेर स्वारगेट बस स्थानकात परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे तिथे दररोज बलात्कार होतात। मग इथे सुरक्षा रक्षकांची कॅबिन कशाला आहे असा सवाल करत वसंत मोरे यांनी सुरक्षा रक्षकांची कॅबिन फोडली आहे। आजच्या या घटनेला जर कोणी कारणीभूत असेल तर ते सुरक्षा रक्षक आहेत। या ठिकाणी 20 सुरक्षा रक्षक असल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे या घटनेमध्ये सुरक्षा रक्षक सामील आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केलेला आहे। वसंत मोरे म्हणाले की या ठिकाणी सुरक्षा रक्षक करतात काय, बंद असलेल्या शिवशाही एसटीमध्ये शेकडो कंडोम दिसतात। या ठिकाणी महिलांच्या साड्या, आंतरवस्त्र, दारूच्या बाटल्या, बेडशीट सापडले आहेत। त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या संमतीने रोज हे प्रकार घडत आहेत। सुरक्षा रक्षकच या प्रकरणामध्ये सामील आहेत। या बंद बस आहेत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयासमोरच जावं लागतं, तरी अशा घटना घडतातच कशा असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। सुरक्षा रक्षकांची एवढी संख्या असताना, चहूबाजूनं बंदिस्त असताना या घटना कशा घडतात असा प्रश्न वसंत मोरे यांनी विचारला। या घटनेची माहिती आगार प्रमुखाला माहिती नाही म्हटल्यावर काय म्हणायचे? आगार प्रमुख आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा वसंत मोरे यांनी यावेळी केलेला आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात पार्क केलेल्या जुन्या बसेसमध्ये साडी, शर्ट, बेडशीट आणि कंडोम सापडले आहेत। यावरून रात्री त्यावेळी या बसमध्ये काय प्रकार घडत असतील याचा अंदाज येतो। त्यामुळे महिला प्रवाशांसाठी बस स्थानक सुरक्षित नसल्याचं स्पष्ट होत आहे। सगळ्या राज्याला हादरून टाकणारी धक्कादायक घटना पुण्यात घडली असून स्वारगेट बस स्थानकात मंगळवारी पहाटे एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला। एसटी स्टँड परिसरात पार्क केलेल्या एसटी बसमध्ये धक्कादायक घटना घडली। सीसीटीव्हीवरून या गुन्ह्यातील आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव दत्तात्रय गाडे आहे। दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी अनेक गुन्हेगार आहेत। तसेच हा शिक्रापूरमधील रहिवासी आहे, अद्याप तो फरार आहे।